हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किट्टूज ब्लॉग. कसे आहे तुम्ही सगळे? मजेत? मी पण मस्त. तर आता वाजत आहे सायंकाळचे 8:30. तर आता आम्ही चाललो थोडं टेम्पलमध्ये. आजचं सॅटर्डे आहे. तर पवन दर सॅटर्डेला मंदिरात जातो, श्रीराम मंदिरात. तर किट्टू गेला तिकडे, फ्रेश होत आहे. तो पण फ्रेश झालेला आहे, तो खेळत आहे. पवन फ्रेश होत आहे. आणि दुपारपासून ब्लॉग माझ्यासाठी स्टार्ट नाही केलं. मी म्हणत आहे छान आहे म्हणून, पण ॲक्च्युली माझं 2-3 दिवस झालं टमी खूप पेन करत आहे, पोट खूप दुखत आहे, खूप त्रास होत आहे. त्याचं कारण हे आहे, मी डॉक्टरकडे गेली होती काल. तर डॉक्टरने म्हटलं की आता पाण्याचा प्रॉब्लेम खूप आहे, पाण्यामुळे तब्येत खराब होत आहे, पोट दुखत आहे, थ्रो इन्फेक्शन झालेलं आहे आणि डोकं आणि निमोनिया सगळे पेशंट चालू आहे म्हणते. तर पाण्याचं आणि पोटाचं पण खूप चालू आहे म्हणे. तर माझं खूपच पोट दुखत आहे, थोड्या वेळ पोट दुखणं चालू होत आहे. तर मला डॉक्टरनी म्हटलं की तुम्ही गरम पाणी प्या म्हणून. गरम पाणी करून प्या म्हणे, बॉईल करा म्हणे वॉटरमध्ये आणि मग प्या म्हणे तुम्ही म्हणे सगळे म्हणे. म्हटलं आमच्याकडे तर ॲक्वा लागलं तरी पण ॲक्वाचं पाणी पण पिताय म्हणे, तरी पण तुम्ही म्हणे पाणी बॉईल करा आणि मग प्या म्हणे. सगळ्याकडे तो पाणी पावसाच्या याच्यामुळे आणि पाणी घाण येतेच, तर त्यामुळे इन्फेक्शन चालू आहे आणि सगळे पेशंट तसेच आहे म्हणे. तर मी सगळ्यांना म्हणणार की तुम्ही पण पाणी उकळून प्या. आधी उकळून घ्या, बॉईल करून घ्या वॉटर आणि मग थंड करून प्या. आणि मुलांना स्पेशली द्या. आताचा पावसाळ्यामध्ये पाणी कसं येते आणि बाहेरचं फूड अवॉइड करा, बिलकुल खायचंच नाही बाहेरचं. घरी बनवून द्या जे काही मुलांना लागते ते. तर आता मी किटूला घरीच बनवून देते. बाहेरचं तर आम्ही खाणं बंद केलेलं आहे, पण तरी माहीत नाही मला कसं. तर मला आताही त्रासच होत आहे आणि टॅबलेट चालूच आहे. तर चला, आणि किट्टू ते खेळत आहे, दाखवते तुम्हाला. आणि आज मी बनवलं आहे फक्त वरण भात. मला डॉक्टरने म्हटलं की साधं जेवण कर, वरण भात वगैरे. मी वरण भातचा कुकर लावला आहे फक्त, मग नंतर राईस जिऱ्याची तडका देणार वरणला. तर चपाती नको वगैरे, खूप हेवी होते म्हणे, तर मी तेच खात आहे नॉर्मल. आज तर मी नॉर्मलच खाणार, कारण की मला काही इतकं म्हणजे त्रास कमी झालेलं नाही आहे, तसंच आहे. आणि किट्टू बघा तिथे खेळत आहे. ते नवीन आयडिया काय काय करते तो. काय करते किट्टू? पोपट झालं तुझं, नुसतं पोपटच होते ना. मस्त चालवायचं. तरी ते किट्टू आता सायकल चालवत आहे. तो रेडी झालेला, पवन रेडी होत आहे. किट्टू दाखवते त्याचं खेळणं बघा, तुम्हाला दाखवते तो. आणि किट्टूला सायकलचा क्रेज तर आता जास्तच लागलेला आहे, खूप सायकल चालवते. टॉय वगैरे नाही खेळत आता किट्टू. सायकल, स्कूटर, पांडा गाडी हे जास्त चालवायला लागलं आहे. आणि बाईक तर चालवतच नाही, असंच घेऊन दिलेली ठेवलेली आहे. तसंच कार पण तू किट्टू असंच चालवत नव्हता. आता तुझ्याकडे सगळे टॉय झाले, आता तुला टॉय नाही मिळणार. ये बेटा घे, लवकर लवकर खेळ. पप्पा रेडी झालेच नाही का आणखी? गुड बॉय. अरे किट्टू, वीडियो में दिखा रहे, सब दिखा रहे. आणि पवन रेडी होऊन आलाय तिथून आता. स्मार्ट बनवून आलाय पप्पा. हो बघू पवन, तू स्मार्ट बनवून आला म्हणते. पावडर क्रीम नाही लावलाय का? असंच हँडसम आहे ना. असं सुंदर आहे पप्पा, आहे ना पवन. बघू बरं, तू पावडर क्रीम नाही लावलं तरी हँडसम दिसते म्हणते. बघू मला.
चेक करू तुझा फेस कुठं लागलाय. किट्टू म्हणते पावडर क्रीम नाही लावल्या म्हणते तरी हँडसम दिसते म्हणते, स्मार्ट दिसते म्हणते माझे पप्पा. पाहून ती वॉश केली आहे तर ते तशी राहत नाहीये डबकी. हे बाळा ये लवकर चला. किचनची लाईट असू दे पवन फक्त. चला बेटा कुठं माझी वॉच. ये लवकर किट्टू. आणि किट्टूला नवीन चप्पल घेतली असून मी तू नवीन नाही घालत. आणि एवढं सर चपलाचं करायचं काय पवन. छान दिसते माझं पिल्लू छान दिसते. आणि आम्ही ते बर्ड्स ठेवलेले आहे ते पाण्याने ओले, पाऊस येत होतो त्याला लागत होतं आणि हे घाण होत होतं म्हणून म्हटलं की सध्या तर बिमार पण होऊ शकते. हो पण ती लावली का गेट लावून. क्यों बच्चों को ऐसे इसको ना पैरों को अंदर नहीं रख सकते तो पैरों बीमार होते हैं. पाऊसच नाही ठेवू शकत बेटा. पाऊस लागला की खराब होऊ शकते, तब्येत खराब होऊ शकते त्यांची. बीमार होते थे बस बीमार होते डॉग से होते डॉग भी बीमार होते. चल आली नाही कधी आता जरी आता तुम्हाला मी हातापायचं टाकूला हातापायचं मी बाईकची पण करू शकतो, सायकलची करू शकतो, स्कूटरची बी शकतो. ठीक आहे. इकडे चल पूजा कर. चल जा जा पूजा करायला जा. पाय टेक. खाली डोकं टेकून दे पायला किट्टू. गुड बॉय. श्रीराम बोलो. जय श्री राम. जय श्री राम. जय जय श्री राम. जय जय श्री राम. तो बोलो जय जय श्री राम. जय जय श्री राम. जय जय श्री राम. जय जय श्री. प्रसाद हा घेऊन टाक. तिथं प्रसाद घेऊन टाक. वरतो घे 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 घेऊन टाक. गुड बॉय. चला चला. जय जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. जय 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 जय. किट्टू तू कुठे आला नानीकडे. रात्री नाहीये रे इकडे यूज मध्ये नाहीत म्हणून हा रूम तर जास्त लाईट ऑफ असते. का पडलं किट्टू. चलो खेलो किट्टू. काय काढताय. क्रिकेटचे सामान पण आहे का. और एक स्टंप होगा. 3 स्टंप थे. हाँ किचन भी है. इधर लगा इधर लगा. हमने भी खेला ना. चल खेळ किट्टू. आता चक्के मारे चक्के याच्याने चक्के मारते. मजा आ रही है. खेलो. मुझे घर पे खेला तो मजा आता. घर पे
पूजा मावशी पण खेळत आहे का किट्टू? नाही खेळत नाही. टीम टीम कुठे गेला? नहीं आ रहा मुझे। अरे इसके अंदर कुछ तर आम्ही मम्मीकडून आल्यानंतर वरण फ्राय करायचं, दाल फ्राय करायचं होतं, ते फ्राय वगैरे केलं आणि जेवण केलं आणि किचन वगैरे क्लीन करून ठेवलेलं आहे मी. आणि आता वाजत आहे 1:45 रात्रीचे. माझंही जेवण झालं, पवनचं किट्टूचंही जेवण झालेलं आहे. तर चला हा ब्लॉग मी इथे सेंड करते. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. गुड नाईट. से गुड नाईट. करना है। Good night.